MKCL इरा सेशन 10 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन वर Hello क्लिक and करून welcome व्हिडिओ back, पाहून घ्यायचे. everyone. त्यानंतर 21st सेंचुरी ऑफिस स्किल वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचे. त्यानंतर रेफरन्स टॅब आहे त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे. त्यानंतर टेबल ऑफ Let's कंटेंट, learn something. फुटनोट ग्रुप ऑब्जेक्टिव्ह, Let's see रिसर्च ग्रुप ऑब्जेक्टिव्ह, in this activity. सायटेशन ग्रुप ऑब्जेक्टिव्ह, Let's see कॅप्शन ग्रुप ऑब्जेक्टिव्ह, इंडेक्स in this ग्रुप ऑब्जेक्टिव्ह, टेबल्स let's ऑफ see ऑथॉरिटीज ग्रुप ऑब्जेक्टिव्ह in this activity वर क्लिक you will करून learn व्हिडिओ सगळे how to पाहून घ्यायचे. create a table त्यानंतर of टेस्ट authorities ऑफ in युअर नॉलेज चेकचा व्हिडिओ पाहून Well घ्यायचा आहे. done. आणि Now, त्यानंतर नॉलेज चेक क्वेश्चन स्टार्ट करून सॉल्व्ह करायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ द इन्सर्ट इंडेक्स फीचर इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? ऑप्शन नंबर डी याचा आन्सर आहे, इट जनरेट्स अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ की टर्म्स अँड देअर पेज नंबर्स फॉर क्विकली रेफरन्स. आन्सर डी वर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द टेबल ऑफ ऑथॉरिटीज ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? ऑप्शन नंबर सी, it allows you to manage and generate a table of authorities for legal citation. क्लिक करून सेव्ह करायचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, what is the full form of TOC in the context of Microsoft Word? ऑप्शन नंबर डी, टेबल ऑफ कंटेंट्स. क्लिक करून सेव्ह करायचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, what is the primary purpose of smart lookup in Microsoft Word? ऑप्शन नंबर सी, क्विक ऍक्सेस टू एक्सप्लोरिंग वर्ड. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करायचे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे पॅथर्निंग विथ AI वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आणि त्याच्यानंतर नॉलेज चेक आहे ते सॉल्व्ह करून घ्यायचंय स्टार्ट करून. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द फीचर इन गुगल लेन्स दॅट ट्रान्सलेट टेक्स्ट फ्रॉम इमेज. ऑप्शन ए याचा आन्सर आहे, ऑप्टिकल कॅरेक्टर्स रेकग्नायझेशन. सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, गुगल लेन्स असिस्ट इन सॉल्विंग मॅथ प्रॉब्लेम्स बाय युझिंग. ऑप्शन ए याचा आन्सर आहे, AI पावर्ड एज्युकेशन स्कॅनर, इक्वेशन स्कॅनर. क्लिक करून आन्सर सेव्ह करून त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, द टेबल ऑफ कंटेंट्स इज प्रोव्हाइड अँड accurate and unambiguous listing of where to locate specific topic, subtopic and important topic. Hence, insert the table of contents automatically table 2 in the given document. क्वेश्चन स्टार्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबला क्लिक करायचं, सॉरी रेफरन्स टॅबला क्लिक करायचंय. इथे टेबल ऑफ कंटेंट्स मध्ये टेबल ऑफ कंटेंट्स ग्रुप वर क्लिक करायचंय आणि ऑटोमॅटिकल टेबल 2 या सेकंड ऑप्शनला क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फुटनोट अँड एंड नोट्स आर युज्ड टू एक्सप्लेन कमेंट्स ऑन or refer to something in a document. Therefore, insert the footnote for the given document. स्टार्ट करायचंय क्वेश्चन. त्यानंतर रेफरन्स टॅबला क्लिक करून इथे इन्सर्ट फुटनोट हे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द स्मार्ट लुकअप पेन will provide definition topics, Wikipedia articles and top related searches from the web. Thus search for the definition or selected text. क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर रेफरन्स टॅबवर क्लिक करून घ्यायचंय. स्मार्ट लुकअप या ऑप्शनवर क्लिक करून इथे डिफाईन ऑप्शन आहे स्मार्ट लुकअप मध्ये त्याच्यावर क्लिक करायचंय. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, captioning helps you add labels to your tables, chart, images, figures and similar document item. Hence, add the caption to the selected shape as a rectangular in the document. स्टार्ट करायचं आहे क्वेश्चन. त्यानंतर रेफरन्स टॅब मध्ये क्लिक करायचं आहे. इन्सर्ट कॅप्शन ऑप्शन मधून इथे कॅप्शन मध्ये रेक्टँग्युलर हे कॅप्शन चूज करायचंय आणि ओके करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि सेशन स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ कॅन यू ऍड अ फुटनोट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड?
ऑप्शन नंबर डी याचा आन्सर आहे ऍक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट अँड चूज द इन्सर्ट फुटनोट. क्लिक करून सेव्ह करायचा आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन यू यूज स्मार्ट लुकअप in Microsoft Word to obtain additional information about a selected word or phrase? Option number A याचा आन्सर आहे select the text preference tabs research smart lookup. ऑप्शन ए वर क्लिक करून याचं सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ द सायटेशन ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे इट अलाउज यू टू manage and insert citation and bibliographics in your document. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द कॅप्शन ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? ऑप्शन सी याचा आन्सर आहे इट फॅसिलिटेट्स द इन्सर्शन अँड फॉर्मॅटिंग ऑफ कॅप्शन फॉर टेबल्स, फिगर्स अँड इक्वेशन. क्लिक करून आन्सर सबमिट करायचे आणि त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट आहे गाइडेड डू इट युअरसेल्फ वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व करायचे क्वेश्चन. ओपन द न्यू वर्ड डॉक्युमेंट टू ऍड द टेबल ऑफ कंटेंट्स, गो टू द रेफरन्स टॅब, देन क्लिक टेबल ऑफ कंटेंट्स अँड सिलेक्ट द मॅन्युअल टेबल. क्वेश्चन स्टार्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्च बार वर क्लिक करून वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचंय. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट वर क्लिक करून इथे रेफरन्स टॅब वर क्लिक करायचंय. त्यानंतर टेबल ऑफ कंटेंट्स या ऑप्शन मधून मॅन्युअल टेबलला क्लिक करायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट टू ऍड अ फुटनोट, सिलेक्ट द फर्स्ट इमेज. नेक्स्ट चूज द रेफरन्स टॅब, क्लिक ऑन इन्सर्ट फुटनोट अँड टाइप मार्केटिंग ॲज द फुटनोट. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर रेफरन्स टॅब मध्ये क्लिक करून इन्सर्ट फुटनोट ह्या ऑप्शन वर क्लिक करायचंय आणि इथे मार्केटिंग हे नाव ऍड करून घ्यायचंय आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन डॉक्युमेंट टू मार्क द occurrence of the invoice text wherever it appears, select the invoice text, go to the reference tab, then select mark entry and click on it mark. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर रेफरन्स टॅब वर क्लिक करून इथे पेज वर क्लिक करायचे. त्यानंतर मार्क एंट्री ऑप्शन वर क्लिक करून मार्क ऑल या ऑप्शनला क्लिक करायचे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट टू ऍड कॅप्शन टेक्स्ट टू इमेज, सिलेक्ट द मिडल इमेज अँड ऍड द कॅप्शन ॲटॉम युजिंग द रेफरन्स टॅब अँड इन्सर्ट कॅप्शन. क्वेश्चन स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर रेफरन्स टॅब मध्ये क्लिक करून इन्सर्ट कॅप्शन या ऑप्शन मध्ये क्लिक करायचे आणि कॅप्शन मध्ये ऑटम हे ऑप्शन ऍड करायचे आणि ओके करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द वर्ड अँड इट मीनिंग, सिलेक्ट द वर्ड केमिस्ट्री अँड गो टू द रेफरन्स टॅब, रिसर्च ग्रुप, क्लिक स्मार्ट लुकअप. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर केमिस्ट्रीवर क्लिक करून रेफरन्स टॅबला क्लिक करायचे. त्यानंतर स्मार्ट लुकअप वर क्लिक करून त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर 1 ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन यस करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे दिस टाइप ऑफ सॉफ्टवेअर वर्क्स विथ एड यूजर्स ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर अँड कॉम्प्युटर हार्डवेअर टू हँडल द मेजॉरिटी ऑफ टेक्निकल डिटेल्स. ऑप्शन नंबर डी सिस्टीम आन्सर आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दिस टाइप ऑफ सॉफ्टवेअर कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज एंड युजर सॉफ्टवेअर and is used to accomplish a variety of tasks. ऑप्शन नंबर बी ऍप्लिकेशन. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश प्रोव्हाइड ऍडिशनल इन्फॉर्मेशन और रिक्वेस्ट इनपुट. ऑप्शन नंबर सी डायलॉग बॉक्सेस. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यूजर इंटरफेस इज द portion of application that allows to users to control and interact with the program. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर होमवर्क बुक रीडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.